माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना निवडणुकीत उतरवल्याने अकलूजचा मोहिते पाटील गट नाराज असून त्याच पार्श्वभूमीवर काल अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील यांनी समर्थकांची विचारविनिमय बैठक आयोजित केली होती। या बैठकीचा फायदा विरोधकांकडून घेतला जात असल्याचे दिसून येताच महायुतीकडून मंत्री गिरीश महाजन यांना तोडगा काढण्यासाठी थेट अकलूजच्या शिवरत्नवर पाठवण्यात आलं। गिरीश महाजन शिवरत्न बंगल्यावर येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर घोषणाबाजी केली। यावेळी मोहिते पाटील आणि महाजन यांच्यात बंद दाराआड तब्बल 1.5 तास चर्चा झाली, परंतु तोडगा निघाला नाही अशी माहिती मिळते। चर्चेनंतर महाजनांनी माध्यमांशी संवाद साधलाय। खासदार आहेत विद्यमान त्याबद्दल दादाची नाराजी आहे। बोलणं झालं होतं, मी आणि छोटे दादा आहेत त्यांच्या त्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं। पण मुंबईमध्ये आमची भेट झाली आणि देवेंद्रजी आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मुद्दामून देवेंद्रजींनी मला सांगितलं, बावनकुळे साहेब म्हणले की तुम्ही जाऊन जरा दादांना भेटून घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। जनतेच्या भावना प्रखर आहे, नाही नाराजी अजून दूर, तसं नाराजी दूर करायला मी आलो नाही, फक्त दादांच्या भावना काय आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्या ऐकायला मी या ठिकाणी आलो। ते सगळं ऐकूनही घेतलेलं आहे, काही गोष्टी लिहूनही घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल, बावनकुळे साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर त्याची चर्चा करेल। त्यांची नाराजी काय काय नाही ते सांगेल, त्यांचं म्हणणं काय ते मी त्या ठिकाणी तो अधिकार माझा नाही आहे, तो पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे। आपल्याला कल्पना आहे आमच्याकडे सीट दिल्लीहूनच त्या ठिकाणी ठरते, त्यामुळे तो अधिकार माझा नाही आहे। पण काही ठिकाणी नाराजी आहे, काही ठिकाणी साहजिक आहे असतं, म्हणून पण या ठिकाणी विशेष करून दादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही, म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी आलेलो आहे, मला पाठवलेलं आहे। मी सगळं ऐकून घेतलेलं आहे। मी त्या संदर्भामध्ये आमच्या मोहिते पाटील कुटुंबियांनी मागच्या निवडणुकीत ठरवून 1 लाख मतांचं लीड विद्यमान खासदारांना दिलं होतं, तरी त्यांच्या ताकदीकडे का दुर्लक्ष केलं जातं? कमिटमेंट पूर्ण केलं नाही, दुर्लक्ष केलं जातं असतला कुठलाही भाग नाही, आपल्याला कल्पना आहे। पण तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे, याबद्दल काही दुमतच नाही। काल परवा साहेबांचं आमचं तिघांची बैठकही त्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी बोललो आणि म्हणून तडकाफडकी लगेच म्हणजे कालच बोललो आणि आजच मी या ठिकाणी सकाळी यायला निघालो। साहेब मला परत रात्री म्हटले की तुम्ही जाऊनच या, दादांना भेटून घ्या। मला वाटतं चर्चेने काही प्रश्न घडत असतात, नसले तर पक्षश्रेष्ठी या बाबतीमध्ये मी सगळ्या गोष्टी कारवाई टाकेल।